पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान 142 जागांसाठी 3,21,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। ममता बॅनर्जी आपला गड राखणार का? 4 मे रोजी निकाल। मुख्यमंत्री असताना शिंदेंनी 11 तलाव संवर्धन प्रकल्पांना दिलेली मान्यता रद्द। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा निर्णय, तर उद्धव ठाकरेंच्याही कार्यकाळातील 3 प्रकल्पांची मान्यता रद्द। विलिनीकरणाची अट कोणी घातली हे अजून मला माहीत नाही। शिवसेना नेत्यांची चर्चा झाल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील। शिवसेनेच्या विधान परिषदेच्या ऑफरच्या वृत्तावरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मवियाचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील। मवियाच्या परिषदेच्या उमेदवारावरून मिलिंद नार्वेकरांचं विधान, बॉस इज ऑलवेज राईट, नार्वेकरांच्या पोस्टमध्ये उल्लेख। भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर। प्रज्ञा सातवांसह संजय भिंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर आणि माधवी नाईकांना संधी। मुंबई ते पुणे VSRचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती। कार्यालयातून नकळतपणे विमान बुकिंग कंपनीसोबतचा करार रद्द केला। VSRच्या विमानातील प्रवासाबाबत पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। नाशिक अमरावतीनंतर आता अकोला लव्ह जिहादच्या घटनेनं हादरला। प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून हिंदू मुलींचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं। आरोपीला ताब्यात घेत तरुणीची केली सुटका। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात। पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची माहिती। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात केवळ 28.79% पाणीसाठा शिल्लक। ठाण्यातील खारीगावचा 4 पदरी पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहन चालकांची आता वाहतूक कोंडीपासून सुटका, प्रवाशांना मोठा दिलासा। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट संकेत, तर अशासकीय मंडळ नेमून अध्यक्षपद खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे द्या, भाजप नेत्यांची मागणी।